अखेर सत्याचा विजय. झोपलेल्या प्रशासनाला अखेर आली जाग. जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी मंजूर. उपोषणाची यशस्वी सांगता. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील उत्रादा येथे जलजीवन योजनेअंतर्गत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला अखेर गती मिळाली आहे. या प्रकरणाची दखल विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधील पत्रकारांनी सातत्याने घेतल्यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जाग आली असून सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 6 एप्रिलपासून सुरू असलेल्या उपोषणाला आज 11 एप्रिल रोजी यशस्वी पूर्णविराम देण्यात आला. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यास मान्यता दिली आहे. या समितीद्वारे संबंधित कामांची तपासणी करून दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उपोषणकर्त्यांनी या लढ्यात साथ दिल्याबद्दल सर्व पत्रकार, संपादक आणि माध्यम प्रतिनिधी यांचे मनपूर्वक आभार मानले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा मुद्दा पुढे आला आणि प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलली, असे उपोषणकर्त्यांनी नमूद केले. जलजीवन योजनेअंतर्गत उत्रादा येथे झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला अखेर यश आले आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि भ्रष्टाचाराविरोधात उपोषणकर्त्यांनी पुकारलेल्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली असून या प्रकरणाच्या अकोला क्वालिटी कंट्रोलद्वारा सखोल चौकशीसाठी उच्च समिती नेमण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. या लढ्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे पत्रकार बांधव आणि संपादक महोदयांनी. त्यांनी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रातून आणि चॅनल्सच्या माध्यमातून हा विषय लावून धरला. त्यामुळेच सुस्त प्रशासनाला अखेर जाग आली. 6 एप्रिलपासून सुरू असलेल्या उपोषणास आज 11 एप्रिल रोजी उपोषणाची सांगता करण्यात आली. हा विजय उत्रादा ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांकडूनही या चौकशीबाबत समाधान व्यक्त करण्यात येत असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.